नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. धावपळीच्या आयुष्यात आपण सुखाच्या शोधात कुठे कुठे फिरतो, पण खरं सुख आणि शांती कुठे आहे? संत नरहरी सोनार एका छोट्याशा अभंगातून आपल्याला त्या परमसत्याची वाट दाखवतात. असा एक मार्ग जिथे गेल्यावर तुमची सगळी पापं धुवून जातात आणि साक्षात परमेश्वर तुमच्या हृदयात स्थिरावतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या अभंगाचा असा अर्थ उलगडणार आहोत जो तुमच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आपण या जगात फक्त पोटापाण्यासाठी आलो नसून स्वतःच्या आत्म्याला ओळखण्यासाठी आलो आहोत, हे हा अभंग पटवून देतो. आजच्या काळात तणाव आणि नकारात्मक विचार म्हणजेच आपली पापे आहेत. भिवरेचे चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन हे मनाला शांत व शुद्ध करण्याचे प्रतीक आहे. देवाच्या पायावर डोके ठेवणे म्हणजे आपल्यातील मीपणा किंवा अहंकाराचा त्याग करणे. वैकुंठ म्हणजे जिथे चिंता नाही. आपले मन जेव्हा पंढरीसारखे निर्मळ होते तेव्हाच तिथे हरी आनंद नांदतो. दृष्टीभरी पाहिले म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहणे नाही, तर ईश्वरी चैतन्य अनुभवणे. आपण जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. देव मूर्तीत नसून तो आपल्या हृदयात आहे. जेव्हा आपण पूर्ण शरणागत होतो तेव्हा तो प्रकाश आपल्या आत निर्माण होतो. ज्याप्रमाणे भिवरेच्या स्नानाने पाप जाते, त्याप्रमाणे दररोज आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा. कामात कितीही मोठे झालात तरी नरहरी सोनारांप्रमाणे आपला माथा बुद्धी सत्याच्या चरणी लीन ठेवा. नम्रता तुम्हाला प्रगतीकडे नेईल. विठ्ठलाला बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या हृदयात शोधा. तुमची मूल्ये आणि तुमची नैतिकता म्हणजेच तुमचा पांडुरंग आहे. संत नरहरी सोनार यांचा हा अभंग म्हणजे केवळ शब्द नसून भक्तीचा एक दिव्य अनुभव आहे. या अभंगात केवळ पंढरपूरचे वर्णन नसून मानवी जीवनाचे सार्थक कसे करावे याचा मार्ग दर्शविला आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. नाम हे नगरी वैकुंठ पंढरी, नांदतो श्रीहरी पांडुरंग. भावार्थ या चरणात नरहरी सोनार सांगतात की पंढरपूर ही केवळ पृथ्वीवरील एक भौगोलिक जागा किंवा शहर नाही, तर ते साक्षात भूलोकीचे वैकुंठ आहे. हिंदू धर्मात वैकुंठ हे विष्णूचे परमधाम मानले जाते, जिथे केवळ सुख, शांती आणि भक्ती असते. नांदतो या शब्दाचा अर्थ आहे तिथे देव केवळ उपस्थित नाही, तर तो तिथे आनंदाने वास्तव्य करतो. ज्याप्रमाणे एखाद्याला खूप भूक लागल्यावर अन्नाचा घास घेतल्यावर जे समाधान मिळते, तसेच संसाराच्या तापाने पोळलेल्या जीवाला पंढरीत गेल्यावर मिळते. इथे नांदतो हा शब्द महत्त्वाचा आहे. देव मंदिरात असूनही तो भक्तांच्या हृदयात आणि पंढरीच्या कणाकणात भरलेला आहे, असा याचा व्यापक अर्थ होतो. सामाजिक संदर्भ. त्याकाळी पंढरीला वैकुंठ मानणे म्हणजे स्वर्गाची संकल्पना पृथ्वीवर उतरवणे होय. जेव्हा समाज विषमतेने ग्रासलेला होता तेव्हा संतांनी सांगितले की देव स्वर्गात नसून तो पंढरीत माणसांच्या मेळ्यात आहे. नैतिक धडा. संतांना हे सुचवायचे होते की पावित्र्य हे स्थानात नसून भावात असते. आजच्या काळात डिजिटल जगात आपण सर्वत्र आहोत, पण कुठेही स्थिर नाही. हा चरण आपल्याला उपस्थित राहायला शिकवतो. वास्तविक उदाहरणे. वारीमध्ये IT इंजिनियरपासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वजण एकत्र चालतात. हे वैकुंठ आहे, कारण तिथे कोणाचीही वैयक्तिक ओळख महत्त्वाची नसते, फक्त सामूहिक हित महत्त्वाचे असते. जेव्हा एखादे शहर संकटात, उदाहरणार्थ महापूर असते, आणि लोक धर्म जात विसरून एकमेकांना मदत करतात, तेव्हा ती जागा वैकुंठ बनते. तिथे माणुसकीच्या रूपात श्रीहरी नांदत असतो. जसे एखादे बाळ आपल्या आईच्या कुशीत गेल्यावर त्याला जगातील सर्व सुखांचा अनुभव येतो आणि त्याला कशाचीही भीती उरत नाही, तसेच भक्त जेव्हा पंढरीत पाऊल ठेवतो तेव्हा त्याला आपण प्रत्यक्ष वैकुंठात परमोच्च सुखात असल्याचे जाणवते. दुसरा चरण. नरदेही जन्मले पंढरीस गेले, दृष्टीभरी पाहिले पांडुरंग. भावार्थ. हा चरण मानवी जन्माचे महत्त्व अधोरेखित करतो. नरदेह मिळणे हे अत्यंत भाग्याचे लक्षण मानले जाते. 84 लक्ष योनींनंतर हा देह मिळतो असे शास्त्र सांगते. पण हा देह मिळवून उपयोग काय? जर त्या डोळ्यांनी ईश्वराचे रूप पाहिले नाही तर तो जन्म व्यर्थ आहे. दृष्टीभर म्हणजे केवळ लांबून दर्शन घेणे नव्हे, तर देवाची मूर्ती डोळ्यांत साठवून घेणे. आपण आयुष्यात हजारो गोष्टी पाहतो, मोठी शहरे, पैसा, आलिशान वस्तू, पण हे सर्व नश्वर आहे. नरहरी सोनार म्हणतात की या डोळ्यांचे सार्थक तेव्हाच होईल जेव्हा ते पांडुरंगाचे सगुण रूप पाहतील. हे रूप पाहणे म्हणजे स्वतःमधील ईश्वराचा शोध घेणे होय. सामाजिक संदर्भ. नरदेह प्राप्त होणे ही मोठी संधी आहे. संतांनी त्याकाळी कर्मकांडापेक्षा अनुभूतीला महत्त्व दिले. पंढरीस जाणे म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर सत्याच्या शोधात बाहेर पडणे होय. नैतिक धडा. मानवी जन्माचे सार्थक केवळ भौतिक सुख उपभोगण्यात नाही, तर उदात्त ध्येय गाठण्यात आहे. आजच्या सोशल मीडिया युगात आपण स्क्रीनवर तासनतास घालवतो, पण खऱ्या सत्याकडे दृष्टीभर पाहत नाही. वास्तविक उदाहरणे. एखादा तरुण कॉर्पोरेट नोकरी सोडून जेव्हा वृक्षारोपणाच्या कार्याला वाहून घेतो
तेव्हा त्याने त्याच्या नरदेहाचा योग्य वापर केला असे म्हणता येईल. निसर्गातील चैतन्य पाहणे म्हणजेच पांडुरंगाला पाहणे होय. स्वतःच्या शरीराचा उपयोग दुसऱ्याला जीवन देण्यासाठी करणे हा नरदेही जन्मले या वाक्याचा सर्वोच्च नैतिक वापर आहे. समजा एखाद्या व्यक्तीला खूप महागडा कॅमेरा मिळाला, पण त्याने कधीही काही सुंदर टिपलेच नाही, तर त्या कॅमेऱ्याचा काय उपयोग? तसेच हा मानवी देह एक साधन आहे. जर या साधनाचा वापर करून आपण पंढरीची वारी भक्तीचा मार्ग केली नाही, तर आपण आयुष्याची मोठी संधी गमावतो. तिसरा चरण, भिवरेचे स्नान देवाचे दर्शन, पाप हे जळून जाय तेथे. भावार्थ, पंढरपूरला चंद्रभागा भिवरा नदी वाहते. या चरणात स्नानाचे महत्त्व केवळ शारीरिक स्वच्छता म्हणून नाही, तर चित्तशुद्धी म्हणून सांगितले आहे. जेव्हा एखादा भक्त अंतःकरणातून भिवरेच्या पात्रात स्नान करतो आणि त्यानंतर देवाचे दर्शन घेतो, तेव्हा त्याचे जनोजन्मांतरीचे पाप, अहंकार आणि वाईट विचार जळून भस्म होतात. पाप म्हणजे काय? तर मनातील मत्सर, द्वेष आणि अज्ञान. जेव्हा माणूस भक्तीच्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो, तेव्हा त्याचे मन निर्मळ होते. दर्शनाने विचारांची शुद्धी होते. सामाजिक संदर्भ, चंद्रभागेचे भिवरेचे स्नान हे बाह्यशुद्धीचे प्रतीक असले तरी संतांना अंतर्बाह्य शुद्धी अभिप्रेत होती. समाजातील द्वेष, मत्सर आणि अहंकाराचे पाप धुवून काढण्याचे ते आवाहन होते. नैतिक धडा, डिजिटल युगात माहितीचा कचरा, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आणि नकारात्मकता, ट्रोलिंग हे नवीन प्रकारचे पाप आहे. मनाचे शुद्धीकरण केल्याशिवाय सत्याचे दर्शन घडत नाही. वास्तविक उदाहरणे, सोशल मीडियावर द्वेष पसरवण्याऐवजी एखाद्याने आपली चूक मान्य करून माफी मागणे, प्रायश्चित्त हे भिवरेचे स्नान करण्यासारखे आहे. यामुळे समाजातील कटुता कमी होते. व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती जेव्हा स्वतःला बदलून समाजात पुन्हा प्रतिष्ठित आयुष्य जगू लागते, तेव्हा तिचे जुने दोष, पाप जळून जातात आणि तिला नवे जीवन दर्शन घडते. जसा लोखंडाचा तुकडा गंजलेला असतो, पण तो अग्नीत टाकला की त्याचा गंज जळून जातो आणि तो शुद्ध होतो, तसाच माणूस संसाराच्या गंज चढलेल्या मानसिकतेतून जेव्हा चंद्रभागेच्या तीरावर येतो, तेव्हा भक्तीच्या ऊर्जेने त्याचे मन पुन्हा शुद्ध आणि चैतन्यमय होते. चौथा चरण, चरणावरी माथा नरहरी ठेविला, हृदयी बिंबला पांडुरंग. भावार्थ, हा अभंगाचा परमोच्च बिंदू आहे. नरहरी सोनार जे व्यवसायाने सोनार होते आणि सुरुवातीला केवळ शिवभक्त होते, सांगतात की जेव्हा त्यांनी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आपला अहंकार अर्पण केला, तेव्हा काय घडले? तेव्हा देव केवळ समोर मूर्ती स्वरूपात राहिला नाही, तर तो त्यांच्या हृदयात कायमचा स्थिरावला. बिंबला म्हणजे जसा आरशात प्रतिबिंब उमटते, तसा देव भक्ताच्या हृदयात प्रकट झाला. जोपर्यंत आपण नतमस्तक होत नाही, म्हणजेच स्वतःचा मीपणा सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला ईश्वराची अनुभूती येत नाही. चरण हे नम्रतेचे प्रतीक आहे. जेव्हा बुद्धी आणि अहंकार देवाच्या चरणाशी झुकतात, तेव्हा हृदय भक्तीने भरून जाते. सामाजिक संदर्भ, नरहरी सोनार हे शिवभक्त होते, पण विठ्ठलाच्या चरणी माथा ठेवताच त्यांना हरिहर एकच असल्याचे जाणवले. हा समन्वयाचा मोठा सामाजिक धडा आहे. भेदाभेद संपवल्याशिवाय देव हृदयात ठसत नाही. नैतिक धडा, अहंकाराचा त्याग, चरणावरी माथा केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आजच्या सेल्फ सेंट्रिक जगात जिथे प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ मानतो, तिथे नम्रता हेच सर्वात मोठे मूल्य आहे. वास्तविक उदाहरणे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे महान वैज्ञानिक जेव्हा ईश्वरासमोर किंवा गुरुसमोर नम्र होत असत, तेव्हा त्यांच्या हृदयात मानवतेचा पांडुरंग बिंबलेला असे. उनकी नम्रता हीच त्यांच्या कर्तृत्वाची उंची होती. जेव्हा एखादा मोठा कलाकार, उदाहरणार्थ पंडित भीमसेन जोशी, गाताना स्वतःला विसरून जातो आणि कलेच्या चरणी लीन होतो, तेव्हाच ती कला रसिकांच्या हृदयात बिंबते. एखादे रिकामे भांडे जर उपडे ठेवले, तर त्यात पाऊस पडला तरी पाणी साठणार नाही, पण तेच भांडे जर सरळ आणि नम्र होऊन राहिले, तर ते पूर्ण भरते. तसेच जेव्हा भक्त नम्र होतो, तेव्हाच देवाचे चैतन्य त्याच्या हृदयात बिंबते. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात खूप तणावात आहात, तेव्हा 2 मिनिटे डोळे मिटून केवळ विठ्ठल नामाचा जप केला तर मिळणारी मानसिक शांती म्हणजे पहिली पायरी. जेव्हा तुम्ही तुमच्या सहकार्यामध्ये किंवा शत्रूमध्येही माणुसकी पाहता, तेव्हा तुम्हाला घडलेले ते दृष्टीभर दर्शन असते. जेव्हा तुम्ही तुमचा इगो सोडून एखाद्याची माफी मागतो, तेव्हा ते पाप जळणे असते. आणि जेव्हा तुम्हाला आतून खूप समाधान वाटते, तेव्हा तो तुमच्या हृदयात बिंबलेला पांडुरंग असतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आजच्या फास्ट फॉरवर्ड जगात आपण सगळेच काहीतरी शोधतोय. कधी पीस, कधी सक्सेस, तर कधी व्हॅलिडेशन. पण संत नरहरी सोनार या अभंगातून एक भन्नाट लाईफ हॅक सांगतात. जसं आपण हेडफोन्स लावून गाण्यात हरवून जातो, तसंच नाम हे तुमच्या सोलचं म्युझिक आहे. ते तुम्हाला जगाच्या गोंधळात शांत ठेवतं. आयुष्य म्हणजे फक्त इंस्टाग्राम स्क्रोल करणं नाही. या नरदेहाचा म्हणजे तुमच्या ह्युमन पोटेन्शियलचा वापर करा. डोळसपणे जगाकडे बघा, निसर्ग अनुभवा. आपली पापे म्हणजे आपले निगेटिव्ह थॉट्स, जेलसी आणि स्ट्रेस. भक्ती म्हणजे तुमच्या मनाचा डिटॉक्स आहे.
विचार शुद्ध ठेवा, म्हणजे रिझल्ट्सही पॉझिटिव्ह मिळतील. जेव्हा तुम्ही मी सगळ्यात भारी हा इगो बाजूला ठेवता सरेंडर करता, तेव्हा तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद मिळतो. तो आनंद तुमच्या बाहेर नाही, तर तुमच्या हार्टमध्येच आहे. थोडक्यात काय, विठ्ठल ही केवळ मूर्ती नाही, तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ती अनुभवण्यासाठी पंढरपूरलाच जायला हवं असं नाही. तुमच्या कामात, तुमच्या विचारात आणि तुमच्या वागण्यात तो विठ्ठल आणा. बी हंबल, बी काइंड हाच या अभंगाचा आजच्या काळातील पासवर्ड आहे. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की ईश्वर दूर कुठे नसून तो भक्तीमध्ये आणि नम्रतेमध्ये आहे. पंढरीची वारी ही केवळ शरीराची यात्रा नसून ती मनाची शुद्धी करण्याची प्रक्रिया आहे. आज दिवसभरात तुम्ही ज्या कोणाला भेटाल त्यांच्यामध्ये पांडुरंग आहे असे समजून अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने संवाद साधा. तुमचा अहंकार बाजूला ठेवून एखाद्याला मनापासून मदत करा. तीच तुमची खरी पंढरीची वारी ठरेल. धन्यवाद. मित्रांनो, संतांनी दिलेला हा विचार जर आपण आचरणात आणला तर आपलं घरच पंढरी होईल. तुम्हाला हा अर्थ कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता, त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.